6 मित्रमैत्रिणी एका व्हिलामध्ये रियुनियन करतात आणि तिथे त्यांना डेड बॉडी सापडते। मग त्या रात्री जो काही धिंगाणा होतो त्यावर हा सिनेमा आहे। तसं याचा टीजर ट्रेलर खूप ॲव्हरेज होता आणि कॉमेडी एलिमेंट्स फील होत नव्हते आणि याची मार्केटिंग सुद्धा नाहीच्या बरोबरच होती। त्याच्यामुळे कदाचित त्यांना प्राईम स्लॉट मिळाला नाही। ही हास्य जत्रेची स्किट आहे की दुसरं काही, व्हिडिओमध्ये समोर बघूया। तत्पूर्वी आपण अभिनयाबद्दल बोलू। स्वप्नील जोशी नेहमीप्रमाणेच आपल्या रेग्युलर ॲक्टिंग झोनमध्ये आहे। त्याच्या अभिनयात नवीन असं काहीच नाही आहे। खूप वाईट वाटतं जेव्हा आपल्याला माहिती असतं की समोरचा चांगला अभिनेता आहे पण तो आपला बेस्ट देत नाहीये आणि दशकापासून अधिक कालावधीपासून तो एक सारखा अभिनय करतोय। काही सीनमध्ये तो उठून दिसतो, फॉर एक्झाम्पल क्लायमॅक्स, पण ते तितकंसं प्रभावशाली वाटत नाही। प्राजक्ताचा याआधीचा सिनेमा खूप जबरदस्त होता। तिच्या अभिनयाने सर्वांना अचंबित करून सोडलं होतं, कारण ती स्टोरी लाईन, तो जोनर वेगळा होता ज्यात तिने आपलं 100% दिलं। पण इथे नाही, प्रत्येक फ्रेममध्ये ती ओव्हर ॲक्टिंग करते असं वाटतं। एक सीन आहे जेव्हा ते सर्वजण प्रॉब्लेममध्ये असतात आणि ती कुणाला तरी मदतीसाठी फोन लावते, पण अनफॉर्च्युनेटली तो वारलेला असतो आणि फोन ठेवल्यावरती म्हणते हा पण वारला, म्हणजे ती बॉडी आणि हा आताचा फोनवरचा व्यक्ती। तर असा प्रकार 3 वेळेस दाखवण्यात आला आहे जो पूर्णतः प्रेडिक्टेबल होता, पण ते दाखवण्यामागचा सेन्स काही कळला नाही। तर अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या स्ट्रेच केल्या जातात। प्रार्थना एका साध्यासुध्या महिलेच्या भूमिकेत दाखवली आहे जी इनोसेंट आहे, पण तिचं कॉमिक टायमिंग खूप वीक आहे। मुळात तिचं पात्र आणि डायलॉग तशी लिहिले गेलेत, त्याच्यामुळे जेव्हा पण ती पोर्ट्रे करते तेव्हा आपल्याला बिलकुल हसू येत नाही। आय डोंट नो ती कॉमेडी करू शकते की नाही, कारण की आतापर्यंत आपण तिला रडक्या पडक्या भूमिकेमध्येच बघितलंय, ज्यात ती सदा न कदा चिडचिड करत असते आणि एखाद्या 18 वर्षाच्या टीनेजर सारखं वागते। कॉफी आणि मस्का जर का आपण सोडला तर तिच्या वाट्याला अजून काही चांगल्या भूमिका आलेल्या नाही आहेत। प्राजक्ता आणि प्रार्थनाला बस सिच्युएशननुसार एक्सप्रेशन देण्यासाठी ठेवलं की काय असं वाटतं। तसं रोहित माने आणि प्रथमेश शिवलकर हे ठीकठाक आहेत, पण प्रसाद खांडेकर यांचा अभिनय खूप वीक आहे। आय थिंक एक्सप्रेशनलेस म्हणणं जास्त योग्य राहील। बाकी नम्रता संबेराव, प्रियदर्शनी या पाहुण्या कलाकार आहेत ज्यांना आधीच रिव्हील केलंय। हे डेस्परेशन आजकाल खूप बघायला मिळतंय। मेकर्सला आपल्या कथेमध्ये विश्वासच नसतो, म्हणजे हा जर वगळला तर, कारण की याबद्दल आपण समजू शकतो, पण मॅक्झिमम मूवीजच्या ट्रेलरमध्येच गेस्ट अपीअरन्स रिव्हील करून टाकतात, जी खूप चुकीची गोष्ट आहे। म्हणजे काहीतरी सस्पेन्स ठेवा यार। बाकी दिग्दर्शन आणि लिखाणाबद्दल बोलायचं झालं तर प्रसाद खांडेकर यांचा हा डायरेक्शनल डेब्यू आहे जो खूप ॲव्हरेजली एक्झिक्यूट केला गेला आहे। सुरुवातीलाच गाण्यातून रियुनियन होतं, पात्रांची चांगली ओळखही होते, तिथे चांगली स्टोरी सेटअप झाली असती, पण ओव्हर ॲक्टिंग, सिच्युएशनला सूट न होणारे डायलॉग्स आणि स्टोरी टेलिंग खूप वीक असल्यामुळे ते इम्पॅक्टफुल वाटत नाही। कॉमेडी शोचं लिखाण आणि सिनेमाचं लिखाण या दोघांमध्ये खूप फरक असतो। त्यांनी हास्य जत्रेच्या स्किटसारखं याला बनवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे विनोद आणि अभिनयाचा ताळमेळ जुळत नाही। जोक्स काही ठिकाणी वर्क करतात आणि काही ठिकाणी तर एवढे हिलेरियस वाटतात की आपण पोट धरून हसतो, पण असं आउटपुट आपल्याला खूप कमी वेळेत बघायला मिळतं। प्रसाद यांनी 5 वर्ष हास्य जत्रेचं लिखाण केलंय आणि त्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला इथे बघायला मिळतंय। काही पाहुणे कलाकार त्या घरामध्ये येतात आणि तिथली वस्तुस्थिती लपवण्यासाठी जो काही गोंधळ होतो ते बघून खूप केविलवाणं वाटतं, कारण जो येतो तो ओव्हर ॲक्टिंगच करतोय। कुठलंही कॅरेक्टर आपल्या लक्षामध्ये राहत नाही, फक्त एक वगळता, ज्याबद्दल मी समोर सांगणार आहे। आणि या सर्वात काही संबंध नसताना अचानकपणे लावणी घुसवली जाते। कॅमिओ स्टोरीमध्ये चमक आणण्याचं काम करतो, पण इथे त्याला ते रटाळ बनवतात असं जाणवतं। यामागचं कारण आहे याचं लिखाण आणि दिग्दर्शन। याला सिनेमाप्रमाणे लिहिलंच गेलं नाही। कथानक खूप रटाळ आहे, डायलॉग्स कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट क्रिएट करत नाही, त्यामुळे नाविन्यपूर्ण असं काहीच दिसत नाही। पण याचा क्लायमॅक्स सिनेमाला बुडता बुडता वाचवतो जेव्हा अभिजित चव्हाण यांची एंट्री होते। ॲटलिस्ट या पात्राला तरी तुम्ही रिव्हील नव्हतं करायला पाहिजे होतं, पण डेस्परेशन खूप निराशाजनक असतं। मेकर्सला आपल्या स्वतःच्याच कथेवरती विश्वास नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी असं केलं। हां, पण सेकंड पार्टची हिंट देण्याचा कॉन्फिडन्स मात्र होता। स्ट्रेंज, यु नो। शेवटी कथा रुळावर येते, पण ती सिनेमाला पूर्णतः न्याय देत नाही। जशी कथा बनली आहे, काहीतरी दाखवलंय, तर त्याला कुठल्या तरी कन्क्लुजनवर न्यायचं होतं, बस एवढंच। तसं याची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स खूप क्रिएटिव्हली घेण्यात आलेत, ज्यात लहान जागेमध्ये पण आपल्याला डिटेलिंग बघायला मिळते। सिनेमात 3 गाणी आहेत, ज्यातले कारभारी आणि मित्रा हे मला पर्सनली आवडले। बीजीएम पण सिनेमात जीव ओतायचं काम करतो। काही ठिकाणी आपल्याला तो कर्कश वाटतो, पण ओव्हरऑल ठीक आहे। एकूण काहीतरी याचं कथानक, संभाषण आणि नवीन दिग्दर्शक आपल्याला काहीतरी वेगळं दाखवण्यामध्ये असमर्थ राहिले, त्यामुळे चांगले कलाकार सुद्धा आपल्याला ॲव्हरेज वाटतात। बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। याचबरोबर मी स्वप्नील जोशीवर एक व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो। भेटूया आपण लवकरच। जय हिंद, वंदे मातरम।